आज महापौर बंगल्याचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक असं करण्यात आलंय। बाळासाहेब स्मारकाचं आज गणेश पूजन करण्यात येणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान महापौर निवास स्थानकाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान आज महापौर बंगल्याचं नाव बदलण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक असं महापौर बंगल्याचं नामकरण करण्यात आलंय। महापौर बंगल्याचं नाव बदलण्यात आलंय। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक असं आता महापौर बंगल्याचं नाव असणार आहे। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तच आज या महापौर बंगल्याचं नाव बदलण्यात आलं आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। जुन्या महापौर निवासाचं स्थान आज या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याचं नावच जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। महापौर निवास असा बोर्ड खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी लावलेला बघायला मिळत होता, मात्र आता या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक असं खरं तर या वास्तूचं नाव जे आहे ते आता देण्यात आलेलं आहे। हस्तांतरणाचा कार्यक्रम जो आहे तो आज आहे आणि त्यासाठी जुना महापौर बंगला जो आहे तो सजवण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। इतकंच नाही तर आज हस्तांतरणाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी जो आहे तो बघायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत, उद्धव ठाकरे येणार आहेत, महापौर येणार आहेत आणि अनेक मान्यवर मंडळी देखील येणार आहेत आणि याच सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार असल्याचं कळतंय। काल राज्य मंत्रिमंडळाने बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठीचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर केलेला होता आणि त्याच्यामध्ये 100 कोटी रुपये इतका जो खर्च आहे तो देखील त्यात मंजूर केलेला होता। MMRDAला हे पैसे सुपूर्द केले जातील असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे एकूणच आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम जे आहे ते मार्गी लागलं असल्याचं बघायला मिळतंय। मात्र आज केवळ हस्तांतरणाचा हा कार्यक्रम आहे। एका आठवड्यामध्ये या सगळ्या पूर्ण प्रक्रियेच्या निविदा ज्या आहेत त्या येणार असल्याचं सुभाष देसाई यांनी काल स्पष्ट केलंय। त्याच्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला आता सुरुवात झाली असल्याचं या ठिकाणी सध्या दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन मनोज सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।